नमस्कार मित्रांनो, मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूट्यूब चॅनल माझी शेतीवर व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व शेतकरी मित्रांच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत. मित्रांनो, थंबनेल बघितलं, टायटल वाचलं, हो मित्रांनो, सामान्य कास्तकार बांधवांचा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्त्वाचा सवाल की आता 15 तारखेनंतर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीन विकावं की मग थांबावं? कशात आहे आपला सर्वात जास्त फायदा, विकण्यात की मग थांबण्यात? हा सवाल तुमच्या मनातला, हा सवाल माझ्या मनातला आणि आज भारतवर्षातील सामान्य कास्तकार बांधव या ठिकाणी विचारायला लागलाय की 15 तारखेनंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीन विकावं की मग थांबवावं? कशात आहे आपला फायदा, सोयाबीन विकण्यात की मग थांबण्यात? या सर्वात महत्त्वाच्या प्रश्नाचं जर आपल्या सर्वांना जाणून घ्यायचं असेल या ठिकाणी अचूक उत्तर, तर कृपया आपण सर्वांनी व्हिडिओ सुरुवातीपासून या ठिकाणी शेवटपर्यंत पाहावा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना आपल्या सर्वांना व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर व्हिडिओला लाईक करा. जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी व्हिडिओला एकदा शेअर करा. सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा. याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो. बघा मित्रांनो, कास्तकार बांधवाच्या मनातील सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्त्वाचा सवाल की 15 तारखेनंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीन विकावं की मग थांबवावं? कशात आहे नक्की फायदा, सोयाबीन विकण्यात की मग थांबण्यात? या आपल्या सर्वात महत्त्वाच्या प्रश्नाचं उत्तर आता घेऊया की 15 तारखेनंतर सोयाबीन विकण्यात फायदा आहे की मग थांबण्यात? बघा मित्रांनो, जर सध्याच्या कंडिशनला बघितलं तर सोयाबीनची बाजारभाव पातळी ही 3900 ते 4100च्या दरम्यान आहे. सोयाबीनचा असणारा बाजारभाव हा सरासरी 4000च्या आसपास दिसतो. पण जो एक लेटेस्ट अहवाल आलाय आंतरराष्ट्रीय बाजारातून, तो सकारात्मक संकेत देतोय. याच्यामध्ये आपण बघितलं की 2025 मध्ये सोयाबीन उत्पादन पहिल्यांदा जी अपेक्षा बाळगली होती 4271 लाख टन, याच्यापेक्षा घटून 4242 लाख टनांपर्यंत स्थिरावण्याची शक्यता दिसायला लागली. याच्यामुळे होणार काय की खालच्या स्तरावरून आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनच्या बाजारभावाला आधार मिळत राहील आणि हा जो आधार आहे तो सोयाबीनच्या बाजारभावाला आंतरराष्ट्रीय बाजारात थोडं पुश करणार. याच्यामुळे देशातील सोयाबीनची भाव पातळी सुद्धा वाढण्यासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण होणार. शिवाय 15 तारखेनंतर देशात सोयाबीनची विक्री कमी होत जाणार, याचाही आधार आपल्याला मिळताना दिसणार. याच्यामुळे सोयाबीनच्या बाजारभावामध्ये आपल्याला 15 तारखेनंतर सोयाबीन जे आहे ते वाढताना दिसेल. याच्यामध्ये खूप मोठी तेजी जरी नाही आली तरी एक 200ची तेजी येऊ शकते आणि भाव पातळी 4000 ते 4300च्या दरम्यान स्थिर राहू शकते. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, सोयाबीनचं भविष्य अजिबात उज्ज्वल नाही. सोयाबीनचा भाव वाढण्याची शक्यता अत्यंत कमी आहे. याच्यामुळे तुम्हाला ही 200ची तेजी दिसली तर बिनधास्त 15 तारखेनंतर सोयाबीनची विक्री करा, ज्यामुळे आपला फायदा होईल. फक्त ओरिजिनल पावती घेऊन ठेवा, ज्यामुळे भावांतर योजनेचा आपणास होईल फायदा. भविष्यात देशातील बाजारात सोयाबीनचा बाजारभाव हा कसा राहणार याबद्दल अधिक व अचूक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत राहा आवडते यूट्यूब चॅनल माझी शेती. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, कास्तकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा, सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा. याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपणास सतत मिळत राहतो. तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल माझी शेतीवर आपणास मिळत राहील. तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राची आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार.